हॅलो, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। सगळेजण मजेत असाल, मस्तच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे। तर माहेरी जाऊन आली आणि 2 दिवस माहेरी गेल्यामुळे घरी आल्यानंतर परत रोजचाच तो रूटीन करताना तुमच्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी आणि माझं रूटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, खूप वेळेस असं होतं ना की माहेरी जाऊन आलं किंवा कुठेतरी बाहेर कुठे गावी जाऊन आलो तर काय होतं ना की जो काम करायचा कंटाळा येतो ना, तर खूप आळस येतो आणि घरी आल्यानंतर ती सवय तुटलेली असते आणि त्याचमुळे काय होतं ना की काम करायला खूप जड जात असतं आणि कोणतंही काम करताना आळस येतो, झोप येते। त्यामुळे ना काम आपल्या पद्धतीने छान अशा रूटीन पद्धतीने कशी करायची तीच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी उठल्यानंतर छान असे पडदे उघडून दिले। पडदे उघडल्यानंतर कसं आहे ना, बाहेरची जी थंड आणि हवा जी असते ना खेळती ती घरामध्ये येते आणि घरातली जी निगेटिव्हिटी असते ना ती घराच्या बाहेर जाते। त्यामुळे पडदे उघडून दिल्यानंतर छान असं जे अंथरूण होतं ते सगळं उचलून घेतलं। अंथरूण तर सगळ्यात आधी उचलून घेत असते, पण कसं आहे शिवानी जोपर्यंत स्कूलला जात नाही किंवा मिस्टर तोपर्यंत अंथरूण उचलता येत नाही आणि एकदा का 9 वाजता ते दोघंही गेले की मग मी माझ्या कामाला मोकळी। त्यानंतर बघा, बिलकुलही आळस आणि मोबाईल घेऊन न बसता लगेचच अंथरूण वगैरे उचलून घेतलं। अंथरूणसुद्धा रोजच्या पद्धतीने जागच्या जागेवर ठेवलं। व्यवस्थित जर आपली जिथल्या जिथे जर व्यवस्थित वस्तू जर ठेवली ना तर कसं आहे ना, सगळं काम नीटनेटकं आणि पद्धतशीरपणे लवकर होत असतं आणि आपल्यालासुद्धा दुपारून टाईम मिळत असतो। तर त्यानंतर बघा, व्हिडिओमध्ये मी सगळे डिटेल्स माझं मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे। सगळ्यात आधी उठल्यानंतर मी टिफिन वगैरे बनवला। टिफिनच सगळ्यात आधी बनवते। टिफिन बनवून झाला आणि त्यानंतर मग शिवांशला आंघोळ वगैरे घातली, त्याचं रेडी केलं। त्यानंतर तो स्कूलला गेला। त्यानंतर उठल्यानंतर मग हे काम लगेचच केले ना तर 11 वाजेपर्यंत अगदी फ्री होऊन जातो। मॉर्निंगची कामं हे मॉर्निंगलाच केली पाहिजे। ते जर आपण थोडा वेळ जरी आळस किंवा कंटाळा जर केला ना तर ह्या कामाला दिवससुद्धा कमी पडतो आणि मग घरात कुणी अपघी आलं तर घरामध्ये दिसणारी ती घाणेरडापणा तर अजूनच मग टेन्शन येतं। त्यामुळे तर बघा, आता छान सोफा वगैरे क्लीन करून घेतला, झाडू वगैरे छान मारून घेतला। झाडू वगैरे सगळं मारून घेतला ना सकाळी सकाळी घरातली सगळी जी काही घाण असते ना सगळी घराच्या बाहेर निघून जाते। त्यानंतर छान असं झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं। झाडं पण अशी छान मस्त हिरवीगार झालेली होती, फुललेली होती, पानं वगैरे सगळे असे खुललेले होते। त्यामुळे छान असं फ्रेश वाटत होतं त्यांना बघून। तर बघा, आता छान असं पाणी वगैरे मारून घेते। त्यानंतर पाण्याने छान असं वरतूनसुद्धा परत पाण्याचा फवारा वगैरे करून घेते, म्हणजे छान फ्रेश वाटतात झाडंसुद्धा। तर हो, चॅनलला जर नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा आणि हो, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। त्यानंतर मग पुढचं काम म्हणजे कपडे धुवायला टाकायचे असतात। तर कपडे धुवायला टाकायच्या आधी भिजत घालावी लागतात, कारण कपडे हे कसे शर्ट आणि पॅन्ट जी असते ना तर कॉलर वगैरे किंवा पॅन्ट थोडी मळकटलेली असते, धूळ वगैरे लागलेली असते, त्यामुळे मग भिजत घालावी लागतात। तर कपडे भिजत घातले एकीकडे, त्यानंतर लगेचच पुढच्या कामाला लागली। जी बाहेरची कामं आहेत ना तर बाहेरची कामं म्हणजे घरातली जी काही बाकीची कामं आहेत ती करून घेतल्यानंतर कपडे तोपर्यंत छान भिजतात देखील। त्यानंतर बघा, आता बेडशीट वगैरे छान नीट करून घेतली। बेडशीटसुद्धा आता विस्कटलेली असली की दिसायला चांगलं दिसत नाही किंवा व्यवस्थित देखील वाटत नाही। त्यामुळे त्यानंतर बघा, जी बाहेरची कपडे सुकलेली होती, जी मी गेल्यापासून 2 दिवसापासून कपडे सुकत होती आणि मिस्टरांनी जी काही कपडे थोडीफार घेतली होती घरात बाकीची तशीच होती, तर हे सगळे कपड्यांच्या छान घड्या घालून जागच्या जागेवर जर ठेवलं तर तितकंच आपलं काम कमी आणि सोपंसुद्धा होतं। त्यानंतर बघा, पुढचं म्हणजे छान अशी आंघोळ केली। आंघोळ केल्यानंतर छान अशी देवपूजा करायला घेतली। तर देवपूजा करताना कसं आहे ना, फुलं वगैरे जर वाहिली ना तर देवघर अगदी प्रसन्न वाटायला लागतं। धूप अगरबत्ती जर लावली ना तर घरामध्ये जो सुगंध येतो ना त्याने अजूनच घर अगदी फ्रेश आणि खूप छान खुललेल्यासारखं किंवा मन अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये। छान असं वेगळीच वाइब्स येते, पॉझिटिव्ह वाइब्स येते घरामध्ये।
तर बघा छान अशी देवपूजा करून घेतली, तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं आजची देवपूजा। खूप छान वाटत होतं पूजा केल्यावरती, फुलं वगैरे वाहिल्यामुळे अगदी अजून प्रसन्न वाटायला लागलं होतं। त्यानंतर लगेचच न थांबता लगेचच जे काही कपडे भिजलेले होते, छान असे कपडे भिजल्यानंतर धुवायला घेतले। धुवायला घेतल्यानंतर बघा दिवसाचे 2 जोड असतात, म्हणजे माझं एक, मिस्टरांचा एक आणि शिवांशचा एखादा। तर हे कपडे कसे डेली यूजचे असल्यामुळे याला ब्रश बिलकुलही लावत नाही, असेच साबण लावून छान असं घसरा मारून आपटून वगैरे घेत असते। फक्त मिस्टरांचा जो ड्रेस आहे ना त्याला कॉलरला आणि पॅन्टला वगैरे ब्रश मारावा लागतो, कारण कंटिन्युअसली दिवसभर बाहेर असल्यामुळे घामाचा किंवा जो कॉलर जी खराब झालेली असते ना त्याला ब्रश मारावा लागतो। त्यानंतर बघा छान असे हे जे कपडे आहेत, थोडं फास्ट स्पीडमध्ये व्हिडिओ केलेली आहे आणि सगळी कपडे तुमच्यासोबत आज दाखवणार आहेत की बाथरूममध्ये माझं काम कसं चालतं। त्यानंतर बघा कॉलर, बाही, त्यानंतर पूर्ण हाताची बाही आणि कॉलर हे सगळं व्यवस्थितपणे जर ब्रशनी चांगलं घसलं ना तर अगदी शर्ट अगदी 1-2 सेकंदातच निघतो आणि भिजत घातला तर अगदी आपल्याला जास्त हाताची जोर द्यायची गरज पडत नाही आणि वेळसुद्धा जात नाही भिजवल्यामुळे। तर मिस्टरांचे आज 2 कपडे होते, कारण मी माहेरी गेल्यामुळे मिस्टरांनी दरवाजाच्या पाठीमागे असे कपडे टांगून ठेवलेले होते आणि मला बिलकुलही असे टांगलेले कपडे दरवाजाला आवडत नाही। दरवाजाच्या इथून नेहमीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते किंवा दरवाजाच्या पाठीमागे कधीही कपडे टांगलेले नसावे, कारण घरामध्ये लक्ष्मी येत नाही असं म्हणतात। त्यामुळे घरामध्ये माझे बिलकुलही शिळे कपडे किंवा मळलेले कपडे देखील मी घरामध्ये तसे ठेवत नाही, लगेचच धुवून टाकत असते। म्हणजे कसं आहे ना, आपलंही काम कमी होतं आणि घरसुद्धा स्वच्छ राहतं। त्यानंतर बघा कपडे छान धुवून घेतली, बाथरूम टॉयलेट सगळं क्लीन करून घेतलं, कपडे वगैरे छान पिळून एकदा टाकून दिले ना वाळत। तर त्यानंतर कसं आहे ना, अगदी म्हणजे काही वेळेस इतका आळस येतो ना की कपडे तर धुतो पण कपडे वाळत टाकायला सुद्धा देखील कंटाळा येत असतो। तर कंटाळा न करता लगेचच कपडे सुकत टाकायची, म्हणजे कशी ना लवकर सुकले देखील जाते आणि आपलं एक काम वेळेच्या वेळी होतो। त्यानंतर बघा वायपरने छान असं बाल्कनीमधलं जे पाणी होतं ना ते सगळं क्लीन करून घेतलं, कारण कसं बाल्कनीमध्ये ओलावा जर असला ना तर बाल्कनीमध्ये गेल्यानंतर पायसुद्धा देखील ओले होतात किंवा पाय सटकण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे तर बघा आता शिवांशला घरी घेऊन आली, 1 वाजलेला होता। घरामध्ये सगळी कामं माझी 12 वाजता झाली होती, पण 1 वाजता जेव्हा शिवांशला घेऊन आली त्यानंतर भेंडीची भाजी सकाळी टिफिनला दिली होती, पण आता दुपारून भेंडीची भाजी ही थोडीच राहिली होती, त्यामुळे बहीण पण आलेली आहे आणि मग वरण भात करूया म्हटलं। तर वरण भात एकीकडे लावला आणि शिवांशला सुद्धा एकीकडे छान असं जेवू घातलं। तर शिवांशचं एकीकडे छान जेवण झालं होतं, शिट्ट्या होईपर्यंत शिवांशचं जेवण झालं। त्यानंतर लगेचच त्याचा होमवर्क घेतला। होमवर्क घेतल्यानंतर आता 2 वाजले होते, तर म्हटलं छान असा वरण भात बनवून घेऊया। तर कुकर एकीकडे लावलेला आहेत आणि इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे ना पाणी थोडंच लागतं, अगदी भात आसट मस्त छान लागतो। त्यानंतर बघा शिवांशला जेवू घालायचं होतं, तर शिट्ट्या होईपर्यंत शिवांशला जेवू घालायला घेतलं। भेंडी बनवलेली होती, मसाला भेंडी, तर शिवांशला खूप मस्त आवडली, त्यामुळे आवडीने त्यांनी पटपट खाल्ली। आणि कसं आहे ना एकामागे एक काम जे नॉनस्टॉप चालू असतं ना, तर आपण कसं आहे ना बायका खूप आळस करतो, कंटाळा करतो, त्यामुळे हे सगळी कामं जर पेंडिंगला राहिली तर मग आपल्याला करायचा इतका कंटाळा येतो ना, मला स्वतःला सुद्धा इतका कंटाळा येतो की मग एकदा काम राहिलं ना तर ते संध्याकाळपर्यंत तसंच राहून जातं आणि दुपारीच जर आपली सकाळची कामं जर आवरली ना, भांडी म्हणा, धुणं म्हणा, घरातली स्वच्छता म्हणा, तर आपल्याला संध्याकाळी लोड येत नाही आणि संध्याकाळी कसं लक्ष्मी येण्याचा टाईम असतो, त्यामुळे घरामध्ये आपलं स्वच्छता राहिलीच पाहिजे। त्यानंतर बघा लगेचच जेवणं झाले आणि भांडी घासायला घेतली। तर आता इथे एकीकडे शिवांशला बरं नाही आहे, त्यामुळे डॉक्टरकडे नेलं होतं, त्यांनी गोळ्या औषधं वगैरे दिली आणि वाफसुद्धा घेण्यासाठी ट्यूब दिलेल्या आहेत। तर रोज सकाळ संध्याकाळ वाफ घ्यायला लावलेली आहे, तर एकीकडे त्याला वाफ घ्यायला लावलेली आहे। तो शिवांश एकीकडे वाफ घेत होता, तोपर्यंत म्हटलं मी भांडी घासून घेते। कसं आहे ना भांडीसुद्धा एकदा राहिली ना तर ती संध्याकाळपर्यंत तशीच राहणार आणि संसांच्या टायमाला भांडी वगैरे तशी खरगटी ठेवू नये। आणि बघा आता बोलता बोलता छान एकीकडे भांडी घासून घेतली, थोडी भांडी घासून वटा पटपट मोकळा करत होते आणि भांडी पण इतकी निघालेली होती की विचारूच नका, पण तरीही कंटाळा न करता लागोपाठ ही कामं माझी चालू असतात। आणि एकदा का आपण आळस केला ना तर आपल्याला आळस देखील येतो आणि शरीर खूप म्हणजे आळशी वाटायला लागतं, आपलं शरीर खूप स्लो व्हायला लागतं, म्हणजे स्लो काम करायला लागतो आपण आणि त्यामुळे कसं आहे ना स्लो पडून राहायचं नाही किंवा कोणत्याही कामामध्ये जर कंटाळा केला ना तर ते काम असंच लांबणीवर पडतं। त्यानंतर बघा छान अशी भांडी घासून घेतली आणि वायपरने छान असं एकदा क्लीन ओटा
वायपरने ओढून घेतलं पाणी वगैरे. त्यानंतर लायटर म्हणा किंवा ओट्यावरचे जे काही खरगटं म्हणा, गॅस ओटा म्हणा, छान असं पुसून घेतलं ना लगेच, तर संध्याकाळपर्यंत अगदी फ्रेश वाटायला लागतो आणि खरगटे देखील राहत नाही. तर ओटा छान पुसून घेताना कसं आहे ना, ओला कपडा करायचा आणि लगेचच खरगटं म्हणा किंवा काही चिकट तेलकट डाग असले ना लगेचच निघून जातात. त्यानंतर बटन वगैरे किंवा सगळं कानाकोपरा असं छान रोज सकाळ संध्याकाळ पुसत असते. त्यामुळे माझं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहण्यास मदत होते. आणि ह्या कामांमुळे ना घरामध्ये आपल्याला आळस देखील येत नाही. किंवा मोबाईल जर घेऊन बसलो तर त्या मोबाईलच्या नादामध्ये आपण किती आळस करतो, किती कंटाळा करतो ना, तर ते आपल्याला कळतच नाही. त्यामुळे कसं आहे ना, लगेचच ही कामं करत राहायची, कंटाळा देखील अजिबात करायचा नाही. त्यानंतर बघा, बोलता बोलता एकीकडे गॅस पण छान पुसून घेत आहे आणि तुमच्याशी गप्पा गोष्टीसुद्धा माझ्या चालू आहेत आणि नॉनस्टॉप देखील मी तुमच्याशी बोलत आहे. त्यानंतर बघा, बेसिनचं भांडं हे सकाळ संध्याकाळ स्वच्छ केलं पाहिजे, कारण त्यामध्ये आपण इतकी सगळी भांडी घासली की त्यामध्ये खरगटर तसंच राहून जातं आणि त्यामुळे किचनमध्ये घाण वाससुद्धा येतो. पाईपामधनं जी काही घाण गेलेली असते तर ते पाईपामधनं तो वास परत रिटर्न यायला लागतो. त्यामुळे असं न करता आपण बेसिन रोजच्या रोज स्वच्छ करून घ्यायचं आणि सकाळ संध्याकाळ एक साबणीचा हात देखील मारायचा. असं केल्यामुळे आपलं बेसिनचं भांडं अगदी नवीन कोरं दिसायला लागतं आणि थर देखील बसत नाही. त्यामुळे बघा, आता बेसिनचं भांडं छान धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्यावरची जी जाळी, ती जाळीसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आजूबाजूचं जे काही पाणी सांडलेलं किंवा पडलेलं असतं ते छान असं वायपरने ओढून ओटा छान क्लीन करून पुसून घ्यायचा आहे आणि आपला जो कचरा असतो तो आपला कचरा बॅगमध्येच टाकायचा आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट देखील करा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.